ज्या सरकारकडे अनेक ठिकाणी कुंभमेळ्यासारखे अशा ठिकाणी नाही त्या ठिकाणी पैसे घालवले जातात, तुम्ही तुमच्या मागे किती पैसा खर्च करता राजकीय नेत्यांच्या मागे? एकदम VIP ट्रीटमेंट होते, त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचे भान नसतं. ज्यावेळी तुम्ही त्या रांगेत उभे राहाल ना, 1 नंबर विंडो 2 नंबर विंडो खेळतच तो रुग्ण बिचारा निघून जातो. आता एवढंच म्हणायचं होतं आदित्य साहेबांना की हा खाजगीकरणचा विषय आता तर नाही आहे, हा 2-5 महिन्याचा किंवा वर्षभराचा नाही, अनेक वर्षापासून चाललाय. आता नायर हॉस्पिटलचं तुम्हाला उदाहरण देतो मी. नायर हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष झाले MRI मशीन बंद आहे. आदित्य साहेबांनी ह्या गोष्टीवरती आधी काय लक्ष दिलं पाहिजे की आधी त्यांच्याकडे पॉवर्स होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्यांच्या महापौर होता, त्यांच्याकडे बऱ्यापैकी मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात होती. या गोष्टीसाठी विरोध झालाच पाहिजे. विरोध नाही झाल्यामुळे हे लोक मारलेले आहेत. पैसा खूप महत्वाचा आहे, त्यांना सामान्य माणसाची काही आवश्यकता. सामान्य माणूस फक्त मतदानाच्या वेळेतच त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. आपण असं म्हणू शकतो, रक्तदान हे श्रेष्ठदान. परंतु ह्या रक्तदानावरती आणि ह्या रक्ताच्या विषयावरती एक गंभीर प्रश्न मुंबईत निर्माण झाला आहे. अशी बातमी बाहेर येते. नेमकं काय घडतंय मुंबईत आणि या रुग्णसेवेमध्ये कुठेतरी त्याच्या रक्ताच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कुठेतरी काही अडचणी निर्माण होत आहेत का, या संपूर्ण विषयाची माहिती सांगता आपण मनोज परब यांच्याकडून घेणार आहोत. मनोज परब हे जागृती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सर्व आहेत. अनेक हजारो रक्तदान शिबिरं त्यांच्या माध्यमातून राबवली गेलेली आहेत आणि मनोज परब म्हटलं तर एक रक्तदान हेच नाव मुंबईत, दक्षिण मुंबईत बाहेर येतं. अनेक माध्यमातून त्यांनी रक्तदानाचं मोठं कार्य केलेलं आहे. त्याबाबत ते नामांकित आहेत, मुंबईत प्रसिद्ध आहेत. अनेक रक्तपेढ्यांमध्ये त्यांच्या माध्यमातून झालेल्या रक्तदानाचा रक्ताचा पुरवठा रक्तपेढ्यांमध्ये केला गेलेला आहे. आज काय माहिती देत आहेत मनोज परब, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मनोजजी, नेमकं काय सांगू इच्छिता की काय घडतंय? आम्हाला माहिती मिळाली रक्तदानाचा काहीतरी रक्ताच्या तुटवड्याचा विषय बाहेर येतोय, रक्तदान होत नाहीये किंवा काय आता अडचणी निर्माण होत आहेत, हॉस्पिटल्समध्ये काय सिच्युएशन आहे, काय सांगाल? नमस्कार, मी मनोज परब. आज अनेक दिवस हा विषय चालला आहे की मुंबईमध्ये रक्ताची तुटवडा आहे करून, आणि खरोखरच ही सत्य परिस्थिती आहे की रक्त वारंवार सगळीकडनं रक्तपेढीमधनं ऐकण्यात येतं की रक्तदान शिबिरला गेल्यानंतर तेवढं बऱ्यापैकी रक्तदान शिबिर रक्तदान होत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की बऱ्यापैकी उन्हाळा, त्यानंतर कॉलेज बंद आहेत, बऱ्यापैकी लोक गावी गेले आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे रक्तदान कमी होत असल्यामुळे रुग्णांना बऱ्यापैकी रक्त भेटत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया थांबलेल्या आहेत. थॅलेसिमियाचे पेशंट आहेत, त्यांना रक्त भेटत नाही, आणि ह्या कारणात या मुंबईवरती मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे. त्यानंतर असं काही बातमीमध्ये, काही न्यूजपेपरमध्ये असे संक्रमणकडनं लिहून आलेलं आहे की रक्त मुंबईमध्ये बऱ्यापैकी आहे. मुंबईमध्ये 5190 बाटल्या आहेत, अशा लोकसत्ताच्या ह्याच्यामध्ये बातमी देण्यात आली होती. मला एवढंच म्हणायचं, जे रक्त संक्रमणवाले जी लोक आहेत, जे वरिष्ठ आहेत, एखादी बातमी देताना विचार करून दिलं पाहिजे की तुम्ही कोणत्या बेसिकवर अशी बातमी देताय. लोकांचा गैरसमज होतं की एका रक्तपेढीमध्ये 2-5 बाटल्यांचे वांदे आहेत आणि तुम्ही हजाराच्या संख्येने तुम्ही रक्त आहे असं एखाद्या न्यूजपेपरमध्ये देत आहे. एका साईडने तुटवडा बी लिहित आहे, एका साईडने रक्त बऱ्यापैकी असंही लिहित आहे. इकडे बऱ्यापैकी गैरसमज होतो लोकांचा, रुग्णांच्या नातेवाईकांचा, की बाबा रक्त आहे, बातमी दिली रक्त आहे, आणि मग रक्त देत का नाही आहे. रक्तपेढीमध्ये खरोखरच रक्त नाही आहे, आणि रक्तपेढी नसल्यामुळे शस्त्रक्रिया आणि थॅलेसिमिया अन्यावर सगळ्या रुग्णांचे बऱ्यापैकी वांदे झालेले आहेत. दुसरी गोष्ट, ह्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक सरकारचा पैसा खर्च होतो. ह्या सगळ्या गोष्टी मलाही मान्य आहे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. परंतु त्या सरकारच्या पैशापेक्षा त्या रक्तदात्यांचं किंवा त्या रुग्णांचं ही विचार केला पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही तपासणी करायला पाहिजे रक्ताची, ती तपासणी त्या प्रकारे होत नाही आहे. सरकार ह्याच्या आधी मी SBTC किंवा अन्य काही गोष्टींच्या वरिष्ठांकडे बोलणे केले होते की ज्या आपण रक्त तपासले जातं, ज्या ELISA टेस्ट होतात, त्या ELISAपेक्षा तुम्ही नेट टेस्टिंग करून घ्या. नेट टेस्टमध्ये काय होतं, एखाद्या माणसाला काय एखादा प्रॉब्लेम्स असेल, एखादा रक्तदाता त्यामध्ये बाधित असेल, तर ते त्या विंडो 3 ते 7 दिवसामध्ये ते व्हायरस पकडले जातील. तुमच्या ELISA टेस्ट करतात, त्या ELISAमुळे
90 दिवस ते 6 महिन्याच्या विंडो पिरियडमध्ये ते प्रॉब्लेम बाहेर येतात. त्यामुळे कित्येक लोक बाधित होत आहेत. ह्या गोष्टीचाही सरकारने विचार केला पाहिजे. तर ह्या विषयावरती सरकारचं उत्तर असतं की सरकार त्या पैसे तेवढं पेलवू शकत नाही, सरकार तेवढं खर्च करू शकत नाही. ज्या सरकारकडे अनेक ठिकाणी कुंभमेळ्यासारखे अशा ठिकाणी नाही त्या ठिकाणी पैसे घालवले जातात. म्हणजे अनेक कुठलाही उत्सव असू दे, काही मला कुठल्या धार्मिक विषयावरती बोलायचं नाही आहे, परंतु खऱ्या अर्थात देशाचं भविष्य, देशाची जनता जर सुरक्षित नाही राहिली तर त्या पैशाचा उपयोग काय? आणि तुम्ही जर एवढ्या बारकाईने पैशाचा विचार करताय की बाबा ह्या सगळ्या गोष्टी खर्चिक विषय आहे, रोज लागणाऱ्या रक्त तपासण्याला बऱ्यापैकी पैसा खर्च होतो, मग तुम्ही तुमच्या मागे किती पैसा खर्च करता राजकीय नेत्यांच्या मागे? देशात जे काही कॉर्पोरेटर आहे, आमदार आहे, खासदार आहे, ह्यांच्या स्वतःच्या खर्चावरती विचार द्या, थोडासा बंधन आणून सरकारने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ह्यांच्या मागे एवढा पैसा सरकार खर्च करते आहे, ज्यांना खरं अर्थात तेवढी गरज नाही आहे. गरज आहे ते या देशाच्या जनतेला, कळलं का? आणि खाजगीकरण फक्त आता काही दिवसापूर्वी आदित्य साहेबांनी खूप चांगले विषय घेतला होता, मुलाखत दिली होती की रक्तपेढी खाजगीकरणकडे जाण्याचं चाललंय, असं वळवण्याचा प्रयत्न करतात. आदित्य साहेबांना या गोष्टीची कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, कारण आदित्य साहेब खूप उशीर झाला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला. हे सगळं खाजगीकरण ऑलरेडी बऱ्यापैकी आधीच झालेलं आहे आणि हे आत्ताच नाही झालं, 2-5 महिने, हे अनेक वर्षापासून हे सगळं चाललं आहे. कुठल्याही तुम्ही रुग्णालयामध्ये गेलात ना, तुमची तर पूर्ण मोठी नेटवर्क आहे, तुमच्या सगळ्या पक्षांची नेटवर्क आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एखादा रुग्ण त्या रुग्णालयात गेल्यानंतर की तिकडनं पहिलंच लॅबमधले बाहेरची टीम येते, बाहेर लॅबवाले येतात आणि त्याच्या रक्त तपासण्यासाठी ते बाहेर घेऊन जातात. इकडे लॅबसाठी सगळ्याच व्यवस्था हॉस्पिटलमध्ये तयार असते, त्यानंतरही तिकडे तपासणी होत नाही. हे सगळ्यात गोष्टी आधीपासून होत आहेत आणि या गोष्टीवरती तुम्ही बारकाईने तुमच्या सगळ्या राजकीय लोकांनी लक्ष दिलं पाहिजे होतं. एका पक्षाचंच हा काम नाही, सगळ्या पक्षांचं काम आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का पडलेल्या नसतात तुमच्या सगळ्या राजकीय लोकांना? कारण तुमच्या तपासण्या, तुमच्या उपचार चांगले एकदम VIP ट्रीटमेंट होते, त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचे भान नसतं. ज्यावेळी तुम्ही त्या रांगेत उभे राहाल ना, 1 नंबर विंडो, 2 नंबर विंडो खेळतच तो रुग्ण बिचारा निघून जातो. तुमची सिस्टमच एवढी घाणेरडी आहे, त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम. तर तुम्ही आदित्य साहेब, हा जो खाजगीकरणचा विषय आहे ना आताचा नाही आहे, हा प्रायव्हेटायझेशनचा जो विषय आहे. मनोजजी पण आता आदित्य ठाकरे शिवसेना आता विरोधी पक्षात आहे, आता सत्ताधारी पक्षात भाजप आहे. आता आदित्य ठाकरेंना कैचीत पकडण्यात काय पॉईंट बनतो? सत्ताधारी पक्षाचे जे महापौर आहेत, ज्यांच्याकडे हे महानगरपालिकेची रुग्णालय आहेत, आणि त्या माध्यमातून त्यांना आपण विचारलं पाहिजे, असं नाही वाटत तुम्हाला? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. मी साहेबांना एवढंच म्हणायचं होतं, आदित्य साहेबांना, की हा खाजगीकरणचा विषय आताचा नाही आहे, हा 2-5 महिन्याचा किंवा वर्षभराचा नाही, अनेक वर्षापासून चाललाय. आता नायर हॉस्पिटलचं तुम्हाला उदाहरण देतो मी. नायर हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष झाले MRI मशीन बंद आहे. आता 2 वर्ष MRI मशीन, एक MRI मशीन, एक CT स्कॅन मशीन, ह्या सगळ्या गोष्टीने एवढे संख्येला ऍडजस्ट होण्यासारखं आहे का? मी परत त्याच मुद्द्याकडे येतो. मधल्या काही काळामध्ये प्रशासक होते, महानगरपालिका आयुक्त हे सर्व पाहत होते, बरोबर. सत्ताधारी पक्ष नव्हता, मुंबईला महापौर नव्हता. आता महापौर भाजपचे आहेत, बरोबर. तर आपण भाजपकडे ह्या विषयाला धरून मागणी केली पाहिजे, असं नाही वाटत का? नाही, माझा भाजपचं बी हेच मला म्हणणं, मी तेच बोलतो ना की सगळे पक्षीय, ह्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना माहित नाही का की खाजगीकरण किंवा अन्यावर. आता मला सांगा की नायरमध्ये क्वार्टर्स बनवले आहेत स्टाफसाठी, टेक्निशियनसाठी राहण्यासाठी व्यवस्था बनवली, मशीन्स आहेत, त्यानंतर बाहेरची टीम काय आहे ती तिकडे तपासणी करायला. MRI मशीन 2 वर्ष बंद आहे. हा नायरचं उदाहरण. अशा अनेक हॉस्पिटलची ही जी अवस्था आहे. आणि मी आदित्य साहेबांचा काय विषय म्हणतो, आदित्य साहेबांनी तो विषय घेतला, खूप चांगला विषय आहे, त्याबद्दल दुईमत नाही, विषय चांगला आहे. आदित्य साहेबांनी आधी घेतला असताना तर आता हे बऱ्यापैकी रोखलं गेलं असतं. आता भाजपकडे, आणि भाजपने तरी आता हे डोळे उघडले पाहिजे, भाजपने तरी हा सत्कार्याचं काम करायला पाहिजे होतं. आधी कोण होतं, त्याने का नाही केलं, आता ते बघत नाही. आता माझ्याने होईल तेवढं सत्कार्य मी करेन, असं भाजपनेही विचार केला पाहिजे. आणि आदित्य साहेबांचं मी कोणाला ब्लेम करत नाहीये, पण आदित्य साहेबांनी ह्या गोष्टीवरती आधी काय लक्ष दिलं पाहिजे की आधी त्यांच्याकडे पॉवर्स होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्यांचा महापौर होता, त्यांच्याकडे बऱ्यापैकी मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात होती. त्यांनी हे खाजगीकरण किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरती अंकुश ठेवला असता तर आज सामान्य जनतेला फायदा झाला या गोष्टी. बरोबर आहे. आता नेमकं तुम्हाला काय मागणी आहे किंवा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही हे जागृती चॅरिटेबल ट्रस्ट आपली सुप्रसिद्ध आहे, तुमचं कार्य देखील नामांकित आहात तुम्ही,
आणि नावाजले जाता. तुमची प्रामाणिक कार्य त्यासाठी तुम्ही मुंबई, दक्षिण मुंबईत प्रसिद्ध आहात. तुमचं काय मत आहे यावरती आणि आता तुमची नेमकी मागणी काय आहे, काय व्हायला पाहिजे? माझं एकच म्हणणं होतं की जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत, गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टी तिकडे सुखसोयी नाही आहेत. कारण तुम्ही आज सकाळी गेल्यानंतर तुम्ही रात्रीशिवाय तिकडनं रिटर्न येत नाही. तुमच्या विंडो, ह्या विंडोवर त्या विंडोवर, तिकडे ब्लड टेस्ट, तिकडे ते सगळ्या गोष्टी सुखसोयी सामान्य माणसाला भेटत नाही. आजच्या तारखेमध्ये मुंबईसारख्या जिकडे आर्थिक व्यवस्था एकदम तगडी असताना तिकडे त्याच जागेमध्ये व्हीलचेअरवर पेशंट असतो, बेडवर पेशंट असतो, जमिनीवर असतो आणि कॉटवर असतो. ही अवस्था मुंबईची आहे. तर बाकीच्या राज्याची तर लांब म्हणजे राहील. आपण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलशी ज्या महानगरपालिकेची आर्थिक व्यवस्था जगात चांगली आहे अशी म्हटली जातं. किती हजार करोडची ह्याची आकडे आपल्याला नाहीये माहिती, पण ऐकण्यापैकी बऱ्यापैकी मजबूत आहे. मग त्याच महानगरपालिकेची अवस्था जर ह्या अशी असेल तर बाकी देशाची काय असेल यावर आपण अंदाज लावला पाहिजे. आता आपण असं म्हणू शकतो ना मनोजजी, पण आता हे नवीन सत्तेत आलेलं सरकार आहे, नवीन सत्तेत आलेलं आता महानगरपालिकेवरती भाजपचं महापौर आहे, यांनी ह्याच्यात सुधारणा केल्या पाहिजेत. अगोदरच्यांनी काय केलं तो विषय आता बाजूला राहिला. आता ह्या नवीन लोकांनी याबाबत ठोस पावलं उचलली पाहिजे. अजूनही मुंबई महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे पेशंटला जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागतात. त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही म्हणता विंडो खेळावं लागतं. हे काम सिंगल विंडो मध्ये पण होऊ शकतं. तेवढी आपली यंत्रणा स्ट्रॉंग आहे, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. परंतु भाजप याकडे आता कशा पद्धतीने पाहत आहे, कसं लक्ष देत आहे? ही मुंबईतील श्रीमंत असलेली ही आपली मुंबई महानगरपालिका याबाबत कशी पावलं उचलेल? नाही, अगदी अभिषेक बरोबर आहे तुझं म्हणणं की भाजपने हा काम केलं पाहिजे. ठीक आहे, त्याने त्या गोष्टी काढत राहिल्या नाही पाहिजे, त्याने काय केलं नाही म्हणून असा भाग नाही आहे. आता जे खाजगीकरणचा विषय आला, आदित्य साहेबांनी जो विषय घेतला खरोखर चांगला विषय होता. की बाबा त्यांना कुठेतरी दिसलं की जर रक्तपेढीमध्ये रक्त लोकांना मोफत च्या ठिकाणी विकत घ्यावं लागेल, ह्या गोष्टी आता त्यांना कुठेतरी निदर्शनात आल्या असतील, काहीतरी असं गोष्ट घडत असतील म्हणून त्यांनी विरोध केला. आणि भाजप असू दे किंवा अन्य कुठलाही पक्ष असू दे, खाजगीकरण करायची गरज नाहीये. सरकारच्या मार्फत सामान्य जनतेला या सुखसोयी भेटल्या पाहिजे. कारण तुम्हाला जसे VIP ट्रीटमेंट भेटते तशी सामान्य जनतेला भेटत नाही. तुम्ही फक्त दाखवता हे राजकीय नेते सगळ्या पक्षाच्या, ह्यांचे ऐशोआराम एवढं सॉलिड आहे ना की त्याला काय लिमिटच नाहीये. एक नगरसेवकच गेला तो एवढा VIP होतो की त्याचं काही खरं नाही. आणि सामान्य जनता बिचारी मी रोज फेस करतो हॉस्पिटल. मी आता 35 वर्ष मी या गोष्टी फेस करतोय. मी एक गोळ्या झाडत नाहीये, फक्त बोलत नाही, तर मी प्रॅक्टिकल काम करतोय. सामान्य जनता जेव्हा जाते ना विंडोवरती कुठल्याही जगात, त्याशी सरळ कोण बोलत देखील नाहीये. बरोबर. तर तुम्ही काही काम केलं, कुठल्याही पक्षाने कुठलंही काम केलं नाही. तुम्ही प्रत्येकाने फक्त घर भरण्याचं काम केलेलं आहे. मी प्रत्येक पक्षाला म्हणेन, मी कुठल्या एका पक्षाला ब्लेम करत नाही. मनोजजी, आता मला असं वाटतं आपण आता तुम्ही देखील आपल्या पत्नीला या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभं केलं होतं, तर तुम्ही देखील आता ह्या अप्रत्यक्ष राजकारणामध्ये आता प्रवाहात आलेला आहात. बरोबर. तुमचे पण असंख्य कार्यकर्ते आहेत. तर तुम्हाला नाही वाटत या विषयाला अनुसरून तुम्ही जागृती चॅरिटेबल ट्रस्टने आंदोलन वगैरे करायला पाहिजेत? या विषयाला अनुसरून रस्त्यावर उतरलं पाहिजे. बरोबर. ऍक्च्युअली हा विषय बरोबर आहे तुझं. या गोष्टीसाठी विरोध झालाच पाहिजे. विरोध नाही झाल्यामुळे हे लोक मारलेले आहेत. आता मला थोड्या वेगळ्या भाषेत बोला, कारण सॉरी बोलू नये, पण खरोखर हद्द पार केली आहे. की एवढं त्यांना कॉन्फिडन्स आहे की आम्ही जे करू ते सगळं ऍडजस्ट केलं जाणार आहे. त्यांनी म्हणजे कुठलंच असं ठेवलं नाहीये, विरोध होत नाहीये. त्यामुळे त्यांना माहिती आहे आपण काही केलं तरी सगळे लोक एक्सेप्ट करतायत, लोक मान्य करतायत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये लोकांची बी चूक आहे. कारण कसं होतं, आतापर्यंत बारक्याने लक्ष दिलं ना. आम्ही आमच्या नगरसेवकाकडे काय मागतो, तो आलं की हंडीला टी-शर्ट, नवरात्र दांडियाला पैसे, गणपतीला जयंतीला हे मागतो. आम्ही आमच्या नगरसेवक आमदार खासदाराकडे कधी हॉस्पिटल मागितलं का? आम्हाला प्राथमिक चांगलं हॉस्पिटल पाहिजे, त्यामध्ये आम्हाला सुखसोयी पाहिजे. कधी आम्हाला शिक्षणासाठी शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, जे मोफत आमच्या सामान्य माणसाला भेटेल असेल. आम्ही बी ती चुका करतोय. आम्ही उत्सवामध्ये अन्य सगळ्या गोष्टीमध्ये एवढे मग्न झालो आहोत की आम्ही आमच्या लोकप्रतिनिधीला प्रश्नच विचारत नाही. त्यामुळे चूक दोघांची आहे. लोकांची बी चूक तेवढीच आहे. लोकांना उत्सवामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आज वळीमध्ये पोद्दार हॉस्पिटल एवढं मोठ्या प्रमाणात आहे. कामगार हॉस्पिटल समजा आता बंदाच्या मार्गावर,
त्याच इकडे MRI मशीन नाही, CT स्कॅन मशीन नाही, डायलिसिस सेंटर नाही आहे, तिकडे एक्सरे प्रॉपर सगळ्या गोष्टी होत नाहीत, ब्लड टेस्ट काय बऱ्यापैकी नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर एवढ्या राजकीय नेते वळीमध्ये आहेत, एवढ्या असताना मग ह्या सगळ्या सोयी म्हणजे सगळ्या पक्षाच्या आम्ही शिवसेनेला ते उभाटावाल्यांना का बोला, बाकीच्या पक्षांचे बी नेते आहेत ना यामध्ये. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील किंवा BJPचे असतील, अन्य कुठल्याही पक्षाचे असतील, हा सगळ्यांचंच काम आहे. एकटा उभाटाचा हा विषय नाही, उद्धव साहेबांच्याच पक्षाचा हा विषय नाही, सगळ्या पक्षाचाच विषय आहे की हा विषय का नाही घेत गांभीर्याने आणि ह्या लोकांना या सगळ्या वळी भागात वळीच्या ऑल मुंबईमध्ये ह्या सोय का देत नाही. आज मनोजजी हाच आता राजकीय विषय निघाला म्हणून आज एक धक्कादायक माहिती माझ्या समोर आली की विरोधी पक्षातलीच मंडळी आणि सत्ताधारी पक्षातली मंडळी यांची साटेलोटे चालून हे सगळं एकमेकांना सांभाळून घेऊन हे सगळं चाललेलं आहे. लोकांना दाखवण्यासाठी वेगळं दाखवला जातो विरोध फक्त, आणि प्रत्यक्षात आतून ही सर्व एकत्र चाललेलं आहे. बाकी महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट कमिशन्स या सर्व गोष्टी काही सर्वश्रुत आहेत. लहान लहान मुलांना पण माहिती आहेत की कसं कमिशन वाटप केलं जातं, कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरची भर केली जाते, कसा पैसा कमवला जातो. हे काही नवीन नाहीये मुंबईकरांसाठी. परंतु हेच जर असं चालू राहिलं तर सर्वसामान्य माणसाची दैन्यावस्था जी आहे ती काय थांबणार नाही ना? काय वाटतं? ती तर मुळीच थांबणार नाही. त्याला कारण काय आलं की प्रत्येकाला सगळ्या राजकीय नेत्यांना असं वाटतं की बाबा माझ्याकडे जेवढी पॉवर आणि जास्तीत जास्त पैसा खूप महत्वाचा आहे. त्यांना सामान्य माणसाची काही आवश्यकता, सामान्य माणूस फक्त मतदानाच्या वेळेतच त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. हे एवढे 100% खरं आहे, पण ते सामान्य माणसाला बी ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की आपल्याला एखादा उमेदवार किंवा एखादा राजकीय नेता आपल्याला कुठल्या दिवशी फक्त वापरला जातो ह्या गोष्टीचा त्यानेही भान ठेवलं पाहिजे. ऍक्च्युअली राजकीय नेत्यांची बी तेवढी चूक मानली नाही गेली पाहिजे. राजकीय नेता तो त्याच्या ठिकाणी प्रोफेशनल आहे, त्याचा तो व्यवसायच आहे झालेला आहे आता की बाबा आपल्याला काय करायचं आहे, आपण कशा प्रकारे आपण मिळून घ्यायचं आहे. हा सगळ्या गोष्टी सामान्य जनतेला कळली पाहिजे की बाबा नेमकं आपल्याला काय करायचंय, कोणावर भरोसा ठेवायचा, कोणासाठी करायचंय, कसं करायचं. ह्या मध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही देखील हा विषय घेतला गेलेला. मतांच्या किमतीचं कॅल्क्युलेशन केलं जातं, बरोबर, मतांवरती पैसे दिले जातात, मतांची गणितं ठरली जातात. हा सर्व एक प्रोफेशनल अप्रोच केला जातो आणि त्यानुसार निवडणुका लढवल्या जातात, जिंकल्या जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा पेरला जातो, चालवला जातो. सगळी सिस्टमच आता ही भ्रष्ट झाली आहे. आता आपण याला नव्याने काय म्हणू शकतो ते आता. परंतु आता आपण मनोजजी हा विषय घेऊन आलोय रक्तदानाचा, आणि हा गंभीर मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. तुटवडा निर्माण झालेला आहे. मग रुग्णांचे काय हाल होतील किंवा कुठले रुग्ण याच्यामुळे दुर्दैवाने कोणी दगावू नये, तर असा सगळा विषय आणि एक विषय बाहेर आलेला आहे. तरी पण जनतेला, प्रशासकीय यंत्रणेला, सरकारला, राजकीय पक्षांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, राजकारण्यांना तुम्ही काय आवाहन कराल या माध्यमातून? मी राजकीयांना एक आव्हान करेन, एक विनंती करेन की आता तरी थांबा. तुमची पिढी बसून खातील. आता तुम्ही त्या तुमच्या खऱ्या अर्थात ज्या लोकांसाठी जे रोल निभवायचं ते निभवायचा प्रयत्न करा. कारण आतापर्यंत तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबासाठी जगलात आणि खऱ्या अर्थात ज्या लोकांमुळे तुम्ही एवढ्या वरच्या लेवलला गेलात, आज वरच्या पातळी तुम्ही पार पाडली आहे, त्या लोकांचा बारकाईने विचार करा तुम्ही. खऱ्या अर्थात त्या लोकांचे खरोखर खूप हाल आहेत. सामान्य माणसाला कोणतीही गोष्टीची सोय नाहीये, कुठलीच सुख नाहीये. तो दिवसभर राबतो आणि नंतर रात्री त्याचं घर चालेल की नाही चालेल ह्याचा प्रश्न पडतोय त्याला. आता राजकीय लोकांनी थोडासा विचार करावा की हा भोग खूप भोगला. आता मला या देशाच्या जनतेसाठी काहीतरी करायचं आहे आणि जनतेने बी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण एखादा मतदानाला जेव्हा मतदान करतो किंवा एखाद्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपण ज्यावेळी एखाद्या राजकीय नेत्याकडनं पैसे घेतो आणि मतदान करतो ते पण योग्य नाही आहे. नाही, माझा प्रश्न असा आहे, आता रक्तदानाला अनुसरून आता तुम्ही काय म्हणताय, तुमचं आवाहन काय असेल? रक्तदानाला आता हा गंभीर प्रश्न रक्तदानाचा आहे. मी माझ्याकडनं सगळ्या राजकीय नेत्यांना सांगेन की राजकीय नेत्यामध्ये आता ह्यामध्ये खरोखर म्हणजे विचार केलात ना, मी बऱ्याच वर्ष शिवसेनेबरोबर काम केलेलं आहे 1987-88 सालापासून. ह्या बाबतीत आपण खूप मान्य करू शकतो की शिवसेना ही खूपच मोठ्या प्रमाणात रक्तदानावरती काम करते. त्याबद्दल दुई मत नाहीये. कारण ते
शिवसेनेसारखा कुठलं राजकीय पक्ष रक्तदानावरती काम करत नाही. बरोबर जशी माझी संस्था आहे, मी नंतर आहे, बरोबर माझी संस्था तर शिवसेनेच्या पक्षापेक्षा नंतर हे काम चालू केलं. शिवसेना ह्याच्या आधीपासून रक्तावरती काम करते, त्याबद्दल बरोबर. डाऊट नाही. बरोबर परंतु मला आज आठवतं की ह्याच्या आधी जे रक्तदान शिबिर व्हायचे ना, त्यामध्ये कुठलीही शिवसेनेमध्ये भेटवस्तू दिली जायची नाही. फक्त हा एक फरक पडलाय की ज्यावेळी सेनाप्रमुख होते, अनेक रक्तदान शिबिर, अनेक हजारो बाटल्यांचे शिबिर व्हायच्या, बरोबर पण कुठली एक वस्तू दिली जायची नाही. बरोबर फक्त आता हा एक फरक पडलाय की आता जे रक्तदान शिबिर हे लोक घेतात, त्यामध्ये वारंवार मोठ्यात मोठ्या रक्तदान शिबिरमध्ये भेटवस्तू देतात. मग ह्या भेटवस्तूमुळे तुम्हाला क्वालिटी रक्त भेटत नाही. याचं कारण असं असतं की मी फिजिकल नसलो तरी मी रक्तदान, का मला हे वस्तू भेटते. अच्छा हा बी एक प्रकार. आता आम्ही या विषयावरती काम करतो. दुसरी गोष्ट, आज ज्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये कसं काउंट केलं जातं की एका मतदाराला एवढा पैसा खर्च होतो, तसंच एका रक्तदात्याचं व्हॅल्यू बी तसंच करत गेले. हे राजकारणी लोकांमुळे झालेलं आहे. म्हणजे सगळे पक्ष, मला त्यांना एकच विनंती करायची की तुम्ही रक्तदान हा जो विषय आहे त्यामध्ये कुठली भेटवस्तू देऊ नका. राजकीय पक्षाचे आमिष देऊ नका असं म्हणायचं. आमिष देऊ नका. ते एक प्युअर सामाजिक कार्य राहिलं पाहिजे. नाहीतर त्याच मतदारासारखाच त्याचं बी रक्तदात्याचं व्हॅल्यू होईल, व्हॅल्युएशन. म्हणजे रक्त लोक विकायला लागतील. आणि भविष्यात असं होणार, मी येणाऱ्या काळात तोच विचाराचा रक्तदाता तयार होणार की मला काय देतो तेव्हा मी रक्तदान करणार. बरोबर. आणि मग भविष्यात रक्तदान हा खरोखरच कमी होणार. म्हणजे अटॅचमेंट असणार, माणुसकी असणार, तो प्रकार राहणार नाही. मग आता वर्तमान स्थितीमध्ये तुमच्याकडे हजारो रक्तदाते आहेत जे तुमच्या संपर्कात, थेट संपर्कात आहेत. त्यांची काय सिच्युएशन आहे, त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? मी खरोखर या बाबतीत खूप नशीबवान आहे की आज 35व्या वर्षापर्यंत जी रक्तदान माझ्याबरोबर करतायत ते रक्तदाते कुठल्याही भेटवस्तूला अपेक्षित नसतात. आणि आता अंबानीच्या इकडचा आमच्याकडे विषय आला होता. माझे मित्र आहेत एक राजेश कुसळे करून, त्यांनी सांगितलं की रक्तदान शिबिर आहे तिकडे अंबानीच्या इकडे, तुमच्याकडनं कोण मुलं येतील का? बोललं नाही, मुळीच नाही. आम्ही जिकडे भेटवस्तू असतो तिकडे रक्तदान करायला जात नाही. आणि ह्या बाबतीत आमच्या जागृतीचं खरं विशेष त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे, जागृतीच्या रक्तदात्यांचं, की ते आज 35 वर्ष माझ्यावर रक्तदान करतात पण भेटवस्तू कधीच कुठली अपेक्षा नाहीत. आणि त्यामुळे ही संस्थेचं एक चांगलं इमेज आहे. आम्ही 100 झाले, 50 झाले, 20 झाले, 30 झाले, पण विदाउट गिफ्टचे आम्ही रक्तदान करतो. माझं फक्त सगळ्या संस्था आणि राजकीय नेत्यांना एक आव्हान आहे की ह्या गोष्टीची विनंती आहे की तुम्ही हे सगळे बंद करा. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे समाजामध्ये एक चांगला रक्तदाता जो तयार होणार तो होणार नाही, तुमच्यामुळे तो भ्रष्टच होईल. कारण जसं आज देशामध्ये कसं एखादा मतदाराचा बी व्हॅल्यू तसंच झालेलं आहे, तसंच रक्तदात्याचं व्हॅल्यू होऊ नये म्हणून तुम्ही हे भेटवस्तू देण्याचे बंद, राजकीय नेते असू दे किंवा कुठलेच मंडळ असू दे, बरोबर त्याने नाही दिलं. आता हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी तुमच्यासारख्या सामाजिक संस्थांनी, तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता रक्तदानासाठी जास्त भर दिला पाहिजे. पण आता तुम्ही मगाशी एक ड्रॉबॅक पण सांगितलं आपण, आणि ही वस्तुस्थिती आहे, प्रचंड उष्णता आहे बाहेर, लोकांना विकनेस येतोय, यामुळे देखील लोक रक्तदान करताना मागे पुढे होत असतील का? म्हणजे हा विषय तुम्ही मगाशी बोलला. अगदी बरोबर आहे. हा विषय बरोबर आहे की उष्णता प्रचंड आहे. हा मला वाटतं एवढ्या वर्षामध्ये एवढी उष्णता अशा मोठ्या प्रमाणात की लोक रक्तदान करताना विचार करतायत. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, बऱ्यापैकी लोक गावी गेले आहेत, ह्याबद्दल वाद नाहीये. परंतु जे राजकीय नेते आहेत त्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं पाहिजे की बाबा तुम्ही आताच्या क्षणाला रक्ताची गरज आहे, की कोणाचा तरी वाढदिवस आहे त्याची वाट बघू नका, कोणताही असू दे, कुठलाही. आता समाजाला काय गरज आहे त्यावरती तुम्ही काम करा. आता त्याने तातडीने प्रत्येक पक्षाने रक्तदान शिबिर घेतल्या पाहिजे आणि ते रक्तदान शिबिर करून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. मनोज परब यांनी या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की रक्तदान आता झालं पाहिजे. राजकीय लोकांनी रक्तदात्यांना कुठलंही आमिष दिलं नाही पाहिजे, जेणेकरून रक्तदात्यांना ती सवय नको लागायला. आणि रक्तदानासारखा हा जो एक पवित्र दान म्हटलं जातं, आपण श्रेष्ठ दान म्हटलं जातं, याला हे कुठे कलंकित नको व्हायला, असं मनोज परब यांनी या ठिकाणी एक संदेश, मेसेज दिलेला आहे. त्याशिवाय आता रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे, रक्तदान केलं पाहिजे. रक्ताचा तुटवडा आता गंभीर प्रमाणात निर्माण झालेला आहे. कुठेतरी याची खऱ्या अर्थाने रुग्णांना गरज आहे. तर या विषयाचं भान ठेवून अनेक लोकांनी याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
असं या ठिकाणी जाणवतंय. असेच सामाजिक राजकीय विषय जाणून घेण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.